दयाशंकर तिवारी ने कहा कि 2002 के बाद 2026 में हो रहा एसआईआर अभियान बेहद अहम है। इससे बूथ व्यवस्था मजबूत होगी, फर्जी और दोहराए गए नाम हटाए तथा आने वाले 25 वर्षों के लिए चुनावी व्यवस्था और मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शी होगी। माननीय मुख्यमंत्रीजीने आपली सरकार येईल असा विषय नाही वापरला। माननीय मुख्यमंत्रीजी म्हणाले की 2002ला एसआयआर झाला होता, तेव्हा लक्ष नाही दिले, त्याच्यामुळे जे बूथची संरचना आहे ती जम्पिंग आहे, इकडे तिकडे आहे, याचा फरक आपल्याला मतदानमध्ये पडते। बूथ व्यवस्थित नसल्यामुळे मतदान व्यवस्थित होत नाही। आता हा जो एसआयआर आहे 2002 नंतर 2026ला होत आहे। तुम्ही समजून चाला की आता पुन्हा जेव्हा एसआयआर होईल तो 2026 नंतर पुन्हा 20-25 वर्षांनंतर होईल। म्हणजे येणाऱ्या 20-25 वर्षासाठी राजकारणातले सुख सुविधा सोयी चांगल्या रीतीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, आपले बूथ व्यवस्थित करून घेण्याच्या दृष्टीने, एकच परिवारचे नाव 4-4 बूथमध्ये असतात ते व्यवस्थित करून घेण्याच्या दृष्टीने हा एसआयआर फायदेशीर आहे। त्या एसआयआर मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी चांगला काम केला आणि बूथ व्यवस्थित करून घेतला। येणाऱ्या 25 वर्षापर्यंत त्याची जेवढी अडचण सध्या होत आहे त्या संपुष्टात आणण्यात येईल, म्हणून 25 वर्षाच्या भवितव्य हा एसआयआरच्या माध्यमातून कार्यकर्त्यांसाठी घडणार आहे।